नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी अगदी पूर्णपणे काढलेला आहे ऑल इंडिया एमसीसी काउन्सिलिंग एमबीबीएस फर्स्ट राउंड कट ऑफ 2024-25 हे पूर्णपणे काढलेलं आहे. आणि काल संध्याकाळी उशिरा आपल्या एमसीसीच्या वेबसाईटवरती आलेलं आहे की फर्स्ट राउंड शेड्यूल एमबीबीएस आणि बीडीएस त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्याबद्दल अगदी मी पूर्णपणे डिटेल्समध्ये सांगणार आहे. आणि 2023 मध्ये किती मार्कला विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं होतं आणि 2024 मध्ये कितीपर्यंत फर्स्ट राऊंडचा कट ऑफ गेलेला आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला डिफरन्स मी सांगणार आहे. आणि डीम्ड मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा जवळजवळ 100 मार्कने कट ऑफ वाढलेला आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. आणि पूर्णपणे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला अगदी पूर्ण याच्याबद्दल माहिती मिळेल. आणि जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की जवळजवळ आपल्याला रोजचे डेलीचे अपडेट्स पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, मी पूर्णपणे हे काढलेलं आहे ऑल इंडिया एमसीसीचं एमबीबीएसचा फर्स्ट राऊंड. तुम्ही पाहू शकता कॅटेगरी वाईज कितीपर्यंत गेलेलं आहे. तर जवळजवळ मी पूर्णपणे रँक आणि कॅटेगरी वाईज यावर्षी 2024 एमसीसीचा जो फर्स्ट राऊंड आपला डिक्लेअर काल झालेला आहे, त्याला तुम्ही रँक पाहू शकता. ओपन कॅटेगरीचा रँक जवळजवळ 19,603 हा रँक वरती विद्यार्थ्याला, म्हणजे मार्क 660 असणाऱ्या विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट झालेली आहे ओपन कॅटेगरीची. तर त्याच्यामध्ये आपले जे 15% गव्हर्नमेंट सीट्स होते, एम्स, जिपमर, आणि जे 15% आपल्या स्टेट गव्हर्नमेंट मधून विद्यार्थ्याला आपापल्या त्याच्यामध्ये सीट्स मिळाले, तर त्या कॅटेगरीमध्ये ह्या विद्यार्थ्याला शेवटचा जो रँक होता तो 19,603 आणि मार्क 660 असे आहेत. आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकता रँक 20,281 आणि मार्क तुम्ही पाहू शकता 658 658 मार्कला विद्यार्थ्याला ओबीसीला तिथे सीट अलॉट झालेली आहे. आणि ईडब्ल्यूएस ला तुम्ही पाहू शकता इथे रँक मी काढलेला आहे 23,419 आणि मार्क 654. हे झालं ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे. आणि पुढे एससी एसटीचा जर आपण इथे विचार केला तर एससीचा पण कट ऑफ खूप हाय गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता जवळजवळ 1,05,676 आणि मार्क पाहू शकता 575. ह्या मार्कावर विद्यार्थ्याला एससीच्या विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे. आणि एसटीचा पण खूप इथं आपल्याला हाय पाहायला भेटतो रेंज. तुम्ही ते पाहू शकता रँक 1,45,207 हा रँक एसटी कॅटेगरीचा आहे आणि मार्क पाहू शकता 544. तर ह्या विद्यार्थ्याला एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट झालेली आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे एमसीसीच्या वेबसाईटवरती काल आपल्या प्रोव्हिजनल रिझल्ट आपल्याला इथे डिक्लेअर केलेला आहे एमसीसीने. आणि आज ऑफिशियली रिझल्ट येईल संध्याकाळपर्यंत. आल्यानंतर मी तुम्हाला अगदी डिटेल्स त्याच्याबद्दल पण व्हिडिओ सांगणार आहे. तर हे एमबीबीएसचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे 24-25चा. आणि पुढे मी तुम्हाला अगदी 2023 आणि 2024 एमबीबीएस मध्ये एमसीसी मार्क मध्ये किती फरक राहिलेला आहे अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला दाखवते. ईडब्ल्यूएसचा जर आपण विचार केला तर जवळजवळ +42 मार्काचा डिफरंट आहे 2023 आणि 2024 मध्ये आपण डिफरन्स पाहिला तर. ओबीसीचा तुम्ही पाहू शकता तो पण अगदी +42 नी डिफरंट आहे. ओपन कॅटेगरीचा पण +42 नी आहे. जवळजवळ ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि ओपन सेम जवळजवळ 42 नी डिफरंट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एससी कॅटेगरीचा पाहू शकता खूप मोठ्या संख्येने डिफरंट आहे एसटी आणि एससी कॅटेगरीचा. एसटीचा +66 मार्काचा डिफरंट आहे 2023 आणि 2024 मध्ये. आणि एसटी कॅटेगरीचा जवळजवळ 75 म्हणजे +75चा डिफरंट इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर खूप मोठा इथं चेंजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. एवढा आपल्याला डिफरन्स मार्काचा तुम्ही ते पाहू शकता. हे फक्त मी मार्क काढलेले आहेत. तर तुम्ही अगदी आपला जो रँक आहे त्याचा तुम्ही विचार करू शकता किती रँक आपल्याला डिफरन्स झालेला आहे 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये. एवढा मोठा इथे रँक गेलेला आहे ऑल ओव्हर इंडिया. पण घाबरून जायचं काहीच कारण नाही विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपले आता महाराष्ट्र स्टेटची आपले आता रजिस्ट्रेशन सध्या चालूच आहे, आता काउन्सिलिंग चालू होईल, चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंग आणि अलॉटेड सीट्स. पण त्यावेळेस 85% कोठ्यामधला थोडासा आपल्याला कट ऑफ कमी पाहायला मिळत असतो. त्यामुळे अगदी तुम्हाला जस्ट माहिती असावे आपल्याला ऑल ओव्हर इंडिया मधून एमसीसी मध्ये फर्स्ट राऊंडला किती जात असतो आणि किती मार्काचा डिफरंट आहे, त्या अनुषंगाने मी सांगत आहे. तर नक्कीच आपल्या महाराष्ट्र स्टेट मधला कमी जाणार आहे रँक पण आणि मार्क पण, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही असं विचाराल की मॅडम तुम्ही खूप आहे मोठे आहे सांगताय, पण हे ऑल ओव्हर इंडियाचं मी सांगत आहे. तर स्टेट मेरिट लिस्ट आपल्याला जेव्हा येईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्याला किती रेंज पर्यंत आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं. त्याच्याबद्दल पण अगदी तुम्हाला डिटेल्स मी सांगणार आहे. आणि स्टेटचा आपल्याला त्याच्यापेक्षा कमीने जात असतो रँक आणि मार्क पण, हे पण तेवढंच हे आहे. आणि नेक्स्ट हे तर पाहू शकता हे कट ऑफ जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी एसटीचं हे पूर्ण मार्क मी काढलेले आहेत. आणि डीम्डचं पण अगदी मी तुम्हाला सांगते फर्स्ट राऊंड मध्ये आपल्या एमसीसीचा सीट अलॉटेड झालेले आहे. तर हे पण खूप अगदी कट ऑफ हाय गेलेला आहे. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये
जवळ-जवळ डीम्ड कॉलेजेस आहेत जे 12-13 कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये अगदी कट ऑफ बऱ्यापैकी जात असतो. अगदी डी.वाय पाटीलचा तुम्ही विचार केला तर दरवर्षी अगदी 300, 250 अशा मार्काने आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतो किंवा कृष्णा चॅरिटेबल किंवा आपलं जे सांगलीचं आहे किंवा नागपूरचं आहे दत्ता मेघे, सांगलीचं आहे भारती विद्यापीठ. तिथेही आपल्याला बऱ्यापैकी आम्ही गेल्या वर्षी 200-250 मार्काच्या पण विद्यार्थ्यांना तिथे डीम्ड कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन्स अगदी घेऊन दिलेले आहेत. पण ह्या वर्षीचं एकदम थोडंसं चित्र वेगळं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही राउंड डीम्डचा 2024चा कट ऑफ मी इथं काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती हाय गेलेला आहे. अगदी सिम्बायोसिसचा पण लास्ट इयरला अगदी 500च्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क होते त्या विद्यार्थ्यांना तिथे सिम्बायोसिसला कॉलेजला डीम्डमध्ये मुलींना मिळालेलं होतं. पण ह्या वर्षीचं तुम्ही पाहू शकता सिम्बायोसिसचा कट ऑफ खूप हाय गेलेला आहे. 622 त्या मार्काला विद्यार्थ्यांना तिथं सीट्स अलॉट झालेली आहे आणि हे पण पेड डीम्डचे आहेत विद्यार्थी आणि त्यांचाही विद्यार्थ्याचा कट ऑफ एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नेक्स्ट आहे मी लोणीचं जे प्रवरा लोणीचं एमबीबीएसचं जे कॉलेज आहे तिथलंही कट ऑफ आपल्याला 554 मार्काला आपल्याला इथं कट ऑफ पाहायला भेटत आहे. आणि पुढचं एमजीएम औरंगाबाद आहे 491. हे पण औरंगाबादचं पण खूप हाय कट ऑफ गेलेलं आहे. गेल्या वर्षी 300 325 मार्काने ते औरंगाबादला मिळालं होतं. पण ह्या वर्षी एमजीएम औरंगाबादचं 491ला कट ऑफ गेलेला आहे. आणि नेक्स्ट आहे एमजीएम नवी मुंबई, तिथेही 515ला इथे कट ऑफ गेलेला आहे. आणि नेक्स्ट पुढचं आहे वाशीचं एमजीएम 466ला विद्यार्थ्याला इथे कट ऑफ गेलेला आहे. आणि नेक्स्ट एमजीएम नेरूळ नवीन निघालेलं आहे ते 400 ते पण 66लाच तिथे कट ऑफ गेलेला आहे. आणि नेक्स्ट मी इथे काढलेलं आहे डी.वाय पाटील कोल्हापूर. तर इथे पाहू शकता तुम्ही 415ला कोल्हापूरला सुद्धा खूप अगदी इथे कट ऑफ वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 415ला कट ऑफ गेलेला आहे. आणि दत्ता मेघे वर्धाचं 338ला इथे कट ऑफ गेलेला आहे. दत्ता मेघे नागपूर 339 मार्काचा इथे कट ऑफ गेलेला आहे फर्स्ट राऊंडला डीम्डचा. आणि जे भारतीचं आपलं पुण्याचं आहे तिथेही तुम्ही ते पाहू शकता अगदी कट ऑफ भारती पुण्याचा 439ला इथे कट ऑफ गेलेला आहे. आणि भारती सांगली 337ला इथे कट ऑफ गेलेला आहे. तर डी.वाय पाटील पुणे इथे थोडंसं आपल्याला कमी पाहायला भेटते कम्पेअर टू कोल्हापूर. तर डी.वाय पाटील पुण्याचा 316ला इथे कट ऑफ पाहायला भेटत आहे. आणि डी.वाय पाटील मुंबई 319. तर जवळजवळ डी.वाय पाटील पुणे आणि मुंबई इथे थोडासा आपल्याला कट ऑफ पाहायला मिळत आहे कम्पेअर टू कोल्हापूर साईडपेक्षा डी.वाय पाटीलपेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला फक्त इथे मी आज ह्या वर्षी डीम्डमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये किती हाय कट ऑफ गेलेला आहे एवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला तुम्ही घाबरताय किंवा आम्हाला खूप टेन्शन येतं तुमचं हे पाहून. पण विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं कारण काहीच नाही. कारण जी परिस्थिती आहे ती आपल्याला स्वीकारली पाहिजे. कट ऑफ खूप हाय गेलेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्याची मला मेसेज कॉल येतात की कारण मी माझ्या फर्स्ट राऊंडमध्ये तामिळनाडूमध्ये स्वतः जाऊन जवळजवळ माझे 6 सीट मी फिलअप केलेले आहेत. जे.आर. मेडिकल कॉलेज. तर तिथे माझे 5 सीट्स अलॉट झालेले आहेत. जस्ट 300+ वाल्या विद्यार्थ्याची माझे 5 सीट्स अलॉट झालेले आहेत. आणि तिथे एक सीट विद्यार्थ्याची झाली नाही पण मी ती दुसऱ्या कॉलेजला मी तिथे सीट अलॉट घेतलेली आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मॅडम आम्हाला महाराष्ट्रामध्ये डीम्डमध्ये 300 किंवा 300 पेक्षा थोडेसे कमी आहेत आणि आम्हाला डीम्डमध्ये करायचं आहे. आमची पेएबल कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही मला ॲडमिशन करून 100% द्या सेकंड राऊंडमध्ये. तर तमाम मी आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याला सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो कसली वाट बघताय तुम्ही. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर मी दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून मला अगदी याच्याबद्दल डिटेल्स विचारू शकता. मी स्वतः येऊन चेन्नईमध्ये अगदी कमी म्हणजे आता जे तुमचं कट ऑफ आहे आपल्या महाराष्ट्रात त्यापेक्षा नक्कीच कमी मार्कामध्ये आणि कमी बजेटमध्ये मी स्वतः येऊन ॲडमिशन 100% करून देणार आहे. याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते विद्यार्थी मित्रांनो. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डीम्डमध्ये आणि 250 200 किंवा 250 आणि 300 ह्या रेंजमध्ये मार्क असतील आणि तुम्हाला जर डीम्डमध्ये तुमचं बजेट असेल अगदी 16, 17, 18 तर ह्या बजेटमध्ये अगदी बेस्ट कॉलेज मी तुम्हाला घेऊन देणार आहे सेकंड राऊंडला. तर तुम्ही अगदी टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही माझ्या ह्या WhatsApp चॅनलला तुम्ही म्हणजे हे क्लिक करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. मी माझा WhatsApp चॅनल सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही अगदी मेसेज करू शकता, जॉइन होऊ शकता आणि मी माझा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अगदी तुमचं MBBSचं स्वप्न पूर्ण करू शकता. कारण मी का मुलांना जास्त करून सांगते की कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या. कारण फर्स्ट राऊंडमध्ये जेवढा कट ऑफ कमी गेलेला आहे त्यापेक्षा नक्कीच सेकंड राऊंडला थोडासा वाढण्याची शक्यता आहे. थर्ड आणि स्टे वॅकन्सीला तर नक्कीच हाय जाणार आहे 100% गॅरंटी आहे. तर मॅक्झिमम मुलांनी जी चूक केलेली आहे फर्स्ट राऊंडमध्ये न घेता तर त्या मुलांनी मी सांगत आहे की तुम्हाला खरंच जर 300च्या खाली असतील किंवा 200च्या वरती असेल त्या तमाम विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा 100% म्हणजे तुमचं कन्फर्म ॲडमिशन होईल आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल.
तर ओके मित्रांनो, एवढंच त्यानिमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. ज्या काही मुलांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा, की जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल. तर मी स्वतः तिथे येऊन तामिळनाडूमध्ये ॲडमिशन करून देते. स्वतः गेली 15 वर्ष झाली मी माझ्या चेन्नईमध्ये आहे आणि तिथे माझी छोटीशी ओपीडी आहे, प्रॅक्टिस करते. तर तुम्हाला 100% ॲडमिशन करून द्यायची गॅरंटी मी देते. एवढंच त्यानिमित्तानं. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक